जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत PhD एंट्रन्स एक्झाम 2024चे आयोजन करण्यात आलेले आहे. तर या परीक्षा कधी होणार आहे म्हणजे शेड्यूल ऑफ द एक्झामिनेशन, त्यानंतर या एंट्रन्स एक्झामच्या एक्झाम फॉर्मची फी किती असणार आहे, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गतल्या विविध महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग बघूया आपण नोटिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्क्युलर नंबर 154/2024 हे दिनांक 9 जुलै 2024 रोजी जाहीर करून दिलेलं आहे. यामध्ये त्यांनी PhD एंट्रन्स एक्झामिनेशन याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की परीक्षेचं शेड्यूल काय असणार आहे. तर परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 10 जुलै 2024 पासून परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. यामध्ये परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम जी काही दिनांक आहे ती 10 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. ही PhDची एंट्रन्स एक्झाम जी काही होणार आहे, ज्याला आपण पेट एक्झाम म्हणतो, ही एक्झाम 24 ऑगस्ट 2024 रोजी घेतली जाणार आहे आणि परीक्षेचा सर्वसाधारण जो काही निकाल आहे तो 5 सप्टेंबर 2024 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, फी किती असणार आहे तर जनरल कॅटेगरीसाठी जवळजवळ 1500 रुपयापर्यंत फी आहे आणि जे अदर कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपयापर्यंत फी आहे. बट जे विद्यार्थी काही एक्झम्प्टेड आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सेट नेट एक्झाम ऑलरेडी दिलेली आहे किंवा अदर जे काही एक्झामिनेशन असतील ज्यामधून ते एक्झम्प्टेड असणार आहे, तर या विद्यार्थ्यांना काय केलं जाणार आहे, त्यांची जी काही फी असणार आहे ती जनरल कॅटेगरीसाठी 1000 असणार आहे, तर रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 800 रुपये फी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण पेपरचं शेड्यूल बघितलेलं आहे आणि एक्झाम फी देखील बघितलेलं आहे. तर पेपरचं स्वरूप कसं असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही परीक्षा पेट एक्झाम घेतली जाते ही ऑनलाईन कम्प्युटरच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाते. यासाठी तुम्हाला MCQ विचारले जातात, ज्यामध्ये 2 पेपर असतात. पेपर नंबर 1 हा तुमचा रिसर्च मेथडॉलॉजीवर असतो, तर पेपर नंबर 2 हा तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक रिलेटेड असतो. म्हणजे ज्यांना कॉमर्स रिलेटेड पेट एक्झाम द्यायची त्यांच्यासाठी कॉमर्सचा सिलेबस असतो. काही विद्यार्थी सायन्सचे असतील, आर्ट्स असतील तर तो सिलेबस त्यांना असतो. तर जवळजवळ प्रश्न जे काही विचारले जातात तर प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2साठी टोटल मिळून 50 प्रश्न विचारले जातात. पेपर नंबर 1ला 25, पेपर नंबर 2ला 25 असे मिळून टोटल 50 प्रश्न असणार आहे. एका प्रश्नाला 2 मार्क असे मिळून 100 मार्कांची ही परीक्षा घेतली जाते. निगेटिव्ह मार्किंग नाही आणि MCQ बेस्ड टेस्ट होणार आहे. पेपर देण्यासाठी जवळजवळ 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. म्हणजे ही परीक्षा नगर, नाशिक, पुणे इथल्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमावर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कम्प्युटरच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. या अगोदर जी विद्यापीठांनी परीक्षा घेतलेली होती तर त्या परीक्षेचा मॉक टेस्ट कशा पद्धतीने असते, कशा पद्धतीने परीक्षा द्यावी लागते या संदर्भातला माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ देखील बघू शकता कशा पद्धतीने PhDची मॉक टेस्ट घेतली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स एक्झामिनेशन की ज्याला आपण पेट एक्झाम म्हणूया, या एक्झामचं शेड्यूल, या एक्झामसाठी असणारा परीक्षेचा मोड कोणता आहे किंवा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे, फीज किती आहे, ड्युरेशन किती आहे, या पद्धतीने आपण माहिती घेतलेली आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.